मित्रांनो, बिग बॉस मराठीशी संबंधित एक मोठी अपडेट नुकतीच पुढे आली आहे, जी खूप धक्कादायक अशी आहे। मागील अनेक दिवसांपासून रितेश देशमुख शो मधून गायब दिसलेत। भाऊच्या धक्क्याचे सूत्रसंचालन त्यांनी केले नाही। आजच्या एपिसोडमध्ये देखील सेम तसेच झाले। सुरुवातीचा थोडा वेळ जरी त्यांनी प्रोमो सारखा शूट केला असला तरी नुकतेच मीडिया रिपोर्ट्सनुसार एक अशी धक्कादायक बातमी पुढे आली आहे की रितेश देशमुख यापुढे बिग बॉस मराठी ह्या शोचे पुढील शूट करू शकणार नाही आणि ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन देखील करू शकणार नाही ह्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, आता बिग बॉस मराठी हा शो संपायला शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। अशात रितेश देशमुखांची अनुपस्थिती प्रेक्षकांना चांगलीच खटकते। घरातील सदस्यांची शाळा घेण्याचे काम वीकेंडला रितेश देशमुख चोखपणे पार पाडायचे। सारा महाराष्ट्र वीकेंडच्या भाऊच्या धक्क्याची वाट पाहायचा। मात्र शूटिंग निमित्त रितेश देशमुख परदेशात असल्याने बिग बॉस मराठीच्या शूटिंग करिता ते हजर राहू शकणार नाहीत असे कारण कलर्स वाहिनीतर्फे तसेच शोच्या निर्मात्यांतर्फे देण्यात आले। रितेश देशमुखांनी शो मध्ये सोडला की काय अशी शंका देखील अनेकांना आली। मात्र आता मीडिया रिपोर्ट्सने देखील आता ह्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे। परदेशात चित्रपटाचे शूटिंग असल्या कारणाने तसेच व्यस्त वेळापत्रक असल्या कारणाने रितेश उर्वरित बिग बॉस मराठीच्या शो करिता देखील शूटिंगला हजर राहू शकणार नाही अशीच दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे। तेव्हा पुढील आठवड्याच्या ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन रितेश देशमुखांऐवजी निलेश साबळे करतील याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसेही आतापर्यंत निलेश साबळेच कार्यक्रमाची जबाबदारी छान सांभाळत आले आहेत। याबाबत प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया मिळू शकतात याची जाणीव देखील निर्मात्यांना आहे। तेव्हा कसंही करून रितेश देशमुखांनी ह्या फिनालेचा एपिसोडचं शूट पार पाडावं अशी विनंती शोचे निर्माते रितेश यांना करतील ह्यात शंकाच नाही। मित्रांनो, रितेश देशमुखांनीच फिनालेचं संचालन करावं का? रितेश देशमुखांना तुम्ही मिस करताय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।